हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता वाजलेत 9 आणि मी घरची सारी कामं आवरून घेतली आहे. झाडू, पोछा, साफसफाई, घरची साफसफाई झाली आहे. आणि मुलांची सुट्टी आहे उन्हाळ्याची, तर आरामातच उठल्या जाते. असे तर मी 7 वाजता उठते, पण आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, थोडं आरामात उठल्या जाते. आणि आरू, काजू, श्रेयांश अजून झोपलेले आहेत. तर माझं चाय पण राहिली, चाय स्वयंपाक बनवायचं राहिलं. तर मी बनवते स्वयंपाक. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवते शेव टमाटरची भाजी. आणि आरू, काजू, श्रेयांश इथं झोपलेले आहेत. श्रेयांश, काजू इथं झोपलेले आहेत. तर ते असे बी 9 वाजता 9-9:30 वाजता उठतात. आणि उठल्याबरोबर क्यों तेरा हाथ दुख रहा था ना अभी? श्रेयांश का हाथ दुख रहा था अभी, है ना? अभी बॉल खेलने शुरू हो गया और ये हमारे कार्टून उठ गए. अब शांति का अशांति हो गई है. शांत था, तुम सोए थे ना तो बहुत अच्छा शांत लग रहा था. आणि आमचे कार्टून उठले जाता. आता शांतीची अशांती झाली आहे सुरू. दिवसभर आता यांची मस्ती चालू राहणार. श्रेयांश, 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 ओ श्रेयांश, ब्रश करना नहीं है क्या देखो? इकडे ये, इकडे इकडे बॉल. श्रेयांशले बॉल लागली रे. श्रेयांशले दिखा 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 दिखा. बॉल लागली काय? बॉल लागली तोंडाला तुया. श्रेयांश, नहीं 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 नहीं, तो मोठा बॉल नच खेळीन. श्रेयांश, चाय पीना? चाय तो चलना, ब्रश करना फिर. हाँ, चाय पीना है तो ब्रश तो करना पड़ेगा ना. झिपरे हो, झालं का सुरू बसती आता? तर मी बनवत आहे शेव टमाटरची भाजी. शेव टमाटरची भाजी ते पण हिरव्या तरीची. असं तर भाजीचं खूपच टेन्शन असते सकाळ संध्याकाळ. आणि माझ्यासारखं अगर तुम्हाला बी टेन्शन आहे भाजीचं, तर कधीतरी बनवा हिरव्या मिरच्याची, हिरव्या तरीची शेव टमाटरची भाजी. तर मी चांगले हिरव्या मिरच्या आणि कांदा असं परतून घेतलं आहे तव्यावर. त्याच्यानंतर मी त्यात लसण आणि हिरवा धनिया टाकला आहे. थोडंसं धनिया जादाच टाकायचा, काऊन की धनियाची तरी, हिरवीगार तरी येते मस्त धनियामुळे. तर धनिया आणि मिरची, कांदा, लसूणचा पेस्ट मी मिक्सरमधून काढून घेतला आहे. नंतर कढईमध्ये तेल गरम झालं आहे. तेल गरम झाल्यावर मी त्यात जिरा टाकला आहे. जिरा टाकल्यानंतर जिरा चांगला झाल्यानंतर मी त्यात टमाटर टाकले. टमाटर लवकर शिजायसाठी, लवकर मऊ होण्यासाठी मी त्याच्यावर नमक टाकलं आहे, कारण की नमकमुळे टमाटर लवकर शिजतात आणि लवकर ते मऊ होतात. आणि मी कोणत्या पण भाजीमध्ये टमाटर टाकले तर मी त्याच्यावर नमक टाकतेच. नमकमुळे टमाटर लवकर शिजतात. आणि मी चांगले ते परतून घेतले आणि थोडेसे टमाटर मी ते ठेसून पण घेतले भाजीमुळे. भाजी तसे उभे उभे नाही राहिले पाहिजेत म्हणून मी ते ठेसून घेतले बारीक. आणि त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्याचं असं पेस्ट टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं परतून घेतलं आहे. थोडंसं ते पाणीसुद्धा टाकलं आहे. पाणी टाकून थोडा मसाला मी शिजून घेतला आहे. तर आतापासूनच मसाला चांगला शिजत आहे आणि मसाल्याला चांगली तरीसुद्धा सुटली हिरवी. त्याच्यात मी हळदी टाकली आहे आणि घरी बनवलेला खडा मसालासुद्धा टाकला आहे. घरी बनवलेल्या खडा मसाल्याची खुशबू खूपच चांगली येते, वास खूपच मस्त येते. मी भाजी बनवताना पुऱ्या घरामध्ये वास येते, त्याची मस्तच खुशबू येते भाजीची. तर भाजीमध्ये मी चांगली तरी सुटत लोक मसाला चांगला शिजू दिला. त्याच्यानंतर मी त्याच्यात पाणी टाकले. पाणी टाकल्यानंतर त्याला पाण्याला 2-3 उकाळ्या येतात लोक चांगले शिजू दिले. तर पहा कशी तरी सुटली हिरवी, अशी मस्त उकाळी आली आहे भाजीला. तर त्याच्यानंतर मी त्याच्यात शेव टाकले. तर बघा किती छान झाली आहे भाजी. मस्त शेव टमाटरची भाजी तयार झाली आहे. आणि शेव टमाटरच्या भाजीला काहीही टाईम लागत नाही, अगदी 15-20 मिनटातसुद्धा शेव टमाटरची भाजी बनवून तयार होते. तर बघा माझी शेव टमाटरची भाजी बनवून तयार झाली. एकाकडे मी चाय ठेवली आहे, पोळ्या पण. तर आता करते मी नाश्ता. आता वाजले 10. आज लेट झाले नाश्ता करायला. काजू हाय का? हाय.
चाय पिता? तर चला, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.